नमस्कार, मी गणेश देशमुख. गणेश देशमुख असोसिएट्स या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याशी कायम संपर्क साधत असतो. गुंतवणूक करताना पहिलं काय करायचं आणि नंतर काय करायचं, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. याच्यामध्ये कोंबडी आधी का अंडा आधी म्हणजे काय रोल करतं, तर पहिलं तुम्ही तुमची प्राईस करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही पहिलं सुरुवातीला टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे, तुम्ही लाईफ इन्शुरन्स कन्व्हेन्शनल प्रॉडक्टसुद्धा घेतले पाहिजेत. कारण मार्केट पॅनिक असताना तुम्हाला पैसे लाईफ इन्शुरन्समधून लोन काढता येतं. नंतर तुम्हाला मेडिक्लेम करायला हवं. बऱ्याच मुलांचं नोकरीला लागलेल्या पहिल्या दुसऱ्या दिवसापासून तो SIPच्या मागे लागला असतो, पण त्याच्या हे लक्षात येत नाही की माझ्या आईवडिलांचं मेडिक्लेम पाहिजे, माझ्या आईवडिलांची प्राईज करायला पाहिजे. नंतर सेफर साईडमध्ये रिस्क फ्री ग्रोथमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला पॅनिक सिच्युएशनमध्ये पैसे उपलब्ध होतात की तुम्ही लिक्विड इन्व्हेस्टमेंटवर जाणे, म्युच्युअल फंडद्वारे इन्व्हेस्टमेंट करणे, SWP वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट, मग गोल्ड, मग इक्विटी, मग लँड, हे सगळं तुम्हाला नंतर करता येतं. पण वयाच्या 25-30व्या वर्षीच सगळा पेपर सोडवायच्या भानगडीत पडतो आणि मग त्याच्यामध्ये गोंधळ होऊन जातो की कोंबडी आधी का अंडा आधी हे कळत नाही. म्हणून आणि दुसरं एक लोकांच्यामध्ये कन्फ्युजन कायम असतं की 35व्या वर्षीच त्याला डायव्हर्सिफायला जायचं असतं किंवा 25व्या वर्षी डायव्हर्सिफाय इन्व्हेस्टमेंट करायचे असतं. पण तो विचार करत नाही की मी 30व्या वर्षी येणारे पैसे कुठे टाकणार आहे, 35व्या वर्षी येणारे पैसे कुठे टाकणार आहे, 40व्या वर्षी माझं इन्कम काय असेल. तर प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता येते. काय होतं, 25ला तुमच्या पेन्शन प्लॅनला तुम्ही नाही गेला तर 45ला तो खूप महाग होऊन जातो, तुम्हाला खूप प्राईज मोजायला लागते. जर 25ला तुम्ही ₹1 देऊन ₹5 मिळवत असाल रिटायरमेंटला, तर 45ला तुम्ही ₹2 देऊन ₹5 किंवा ₹3 देऊन ₹5 मिळवता. म्हणजे तुमच्या कळत नकळत इन्व्हेस्टमेंटला रिटर्न कमी होतात किंवा तुमची प्राईज कधी कधी होत नाही. याच्यामध्ये क्वाड्रंट 4 मॅटर करतो. क्वाड्रंट 4 म्हणजे काय की कित्येक वेळा असं होतं की तुमच्या वडिलांना कॅन्सर झाला असतो, तुम्ही त्यांचा मेडिक्लेम करू शकत नाही. तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या माणसाला एखादा दुर्दैव झाला, त्याला पॅरालिसिस झाला, त्याची प्राईज होऊ शकत नाही. क्वाड्रंट 4मध्ये हा प्रकार येतो की एखाद्या कुटुंबाकडे खूप पैसे आहेत पण ते त्याची प्राईज करू शकत नाही. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की पहिलं काय करायचं. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आपण कमावलेले पैसे गमावणार नाही, यासाठी तुमचा हार्ड अर्न मनी योग्य प्रकारे मॅनेज करण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या विविध विषयावर अनेक व्हिडिओज घेऊन आपल्यासमोर येणार आहे. आपण या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आमच्या गणेश देशमुख असोसिएट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.